तर ही गाडी आता काहीशी वर आल्याचं आपण पाहू शकतोय। 2 क्रेनच्या माध्यमातून खड्ड्यामध्ये पडलेली ही गाडी आता काढण्याचं काम सध्या सुरू आहे। अचानकपणे ही गाडी खोल खड्ड्यामध्ये पडलेली होती। जवळपास 30 ते 40 फूट असा हा खड्डा आणि यामध्ये ही गाडी पडली होती। आता अखेर 2 क्रेनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यामध्ये यश येत आहे। समाधान चौकातील सिटी पोस्ट परिसरातील ही घटना आहे। कंपाऊंडमध्ये एक विहीर असल्याचं सांगितलं जात होतं। त्या विहिरीवर जे पेवर ब्लॉक अर्थात स्लॅब टाकण्यात आलेला होता त्यावर हे पेवर ब्लॉक होते। मात्र अचानकपणे ही गाडी पुढे जात असताना मागची बाजू खचत गेली आणि हा ट्रक पूर्णपणे पाण्यामध्ये पडला, या खड्ड्यामध्ये पडला। जवळपास 3.5 तासानंतर पुणे महापालिकेच्या 2 क्रेन या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आणि क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक आता बाहेर काढला जातोय। तर पुणे पालिकेचा ट्रक पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलं की ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखलं आणि त्यामुळे तो सुदैवानं बचावला। मात्र हा 3.5 तासांपासून ट्रक या खड्ड्यामध्येच अडकून पडलेला होता। अग्निशमन दलाच्या जवानांनी एका दोरीच्या सहाय्याने तो ट्रक झाडाला बांधून ठेवला जेणेकरून तो अजूनही खोल जाऊ नये। मात्र आता अखेर 2 क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक बाहेर काढण्यात यश येत आहे। नालेसफाईच्या कामासाठीच वापरला जाणारा हा ट्रक आणि हा ट्रक 30 ते 40 फूट खोल खड्ड्यामध्ये पडलेला होता। हा ट्रक मागच्या बाजूने उभा या खड्ड्यामध्ये गेला आणि जवळपास 30 ते 40 फूट खड्डा असल्यामुळे तो त्यामध्ये अडकून पडलेला होता। मात्र अखेर आता अग्निशमन दलाचे जवान आणि क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक बाजूला काढण्यात यश येताना दिसत आहे। पुण्यामधील समाधान चौक परिसरातील सिटी पोस्ट परिसरातील हा प्रकार आपण पाहतोय। गेल्या 3.5 तासांपासून हा टँकर किंबहुना हा ट्रक या खड्ड्यामध्ये अडकलेला होता आणि अखेर हा ट्रक बाहेर काढण्यामध्ये यश येत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे हा ट्रक पुढे जात असताना अचानकपणे मागची 2 चाकं आणि मागची बाजू ही खोल खड्ड्यामध्ये रुतत गेली। मागच्या बाजूने उभा असा हा ट्रक या खड्ड्यामध्ये जाताना दिसला आणि ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखलं आणि त्याने तात्काळ उडी घेतल्यामुळे तो बचावला। त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना या ठिकाणी घडलेली नाही। मात्र एक खोल विहीर या ठिकाणी होती असं आता बोललं जात आहे आणि त्याच विहिरीवर जो स्लॅब टाकण्यात आलेला होता, जे पेवर ब्लॉक टाकण्यात आलेले होते, ते अचानकपणे खचल्यानं ही दुर्घटना घडली।